मित्रांनो, मी यशवंत तुटे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही एका खास प्लेसला एक्सप्लोर करायला चाललो आहे। मित्रांनो, या प्लेसचं नाव आहे खंडी पॉइंट। तर मित्रांनो, या रूटवर तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल बघायला मिळतील, जसे माऊ वॉटरफॉल, जगताप वॉटरफॉल, वाडेश्वर वॉटरफॉल आणि खंडी वॉटरफॉल। तर मित्रांनो, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आम्ही चाललो आहे या बाईकनी। सकाळी आता आम्ही जवळपास 7 वाजता निघालो होतो पुण्यावरून, आणि आता आम्ही एक सुंदर पॉइंट बघायला थांबलो आहे। तो पॉइंटसुद्धा तुम्हाला मी आता दाखवून देतो। हे बघा, हा एक वॉटरफॉल येतोय खाली, हा दुसरा वॉटरफॉल येतोय, हा तिसरा, चौथा, आणि इथे खूप सारे वॉटरफॉल्स तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, मी कुठेतरी ऐकलं आहे की या गावाला विलेज ऑफ वॉटरफॉल्स म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर आता आपण एक एक वॉटरफॉल बघणार आहोत। चला तर बघ। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इथे मावळ हॉटेलजवळ, आणि इथे बघा मित्रांनो, एक सुंदरसा वॉटरफॉल तिथे बघायला मिळत आहे। तर हा आता पहिला वॉटरफॉल आपण एक्सप्लोर करणार आहोत। सो लेट्स गो। पाऊस खूप वाढलेला आहे मित्रांनो। थोड्या वेळात बारीक बारीक पाऊस चालू होता ना, आता एकदम मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। आणि नेहमीचा माझा फ्रेंड कांत आपल्यासोबत आहे। तो खूप सारे वॉटरफॉल आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो। सो लेट्स गो। थोडा इथला रस्ता थोडा स्लिपरी आहे, थोडं सांभाळून जावं लागणार आहे, कारण की मी शूज घालून नाही आलो आहे आज। बरोबर आहे का? तो आता आपण थोडं तिकडे जाणार आहोत। थोड्याच वेळात आता फ्लो खूप जास्त वाढलेला आहे वॉटरफॉलचा। तो आता आपण इथून जाणार आहोत मित्रांनो, कारण की फ्लो खूप जास्त वाढत चाललेला आहे वॉटरफॉलचा। चलो।
हळू आहे बे, हळू आहे. तर मित्रांनो आम्ही दोघं पण जरा जाऊन पडलो आहे वॉटरफॉल जवळ आणि कांता पण थोडंसं लागलाय, मला पण थोडं लागलंय, पण ठीक आहे कारण की तिथं पूर्ण स्लिपरी होतं आणि आम्ही दोघं पण चप्पल घालून आलो आहे आज. तर ठीक आहे, वेगळंच ॲडव्हेंचर झालं आहे थोडं आता. तर आता थोडं ओलं पण झालो आहोत आम्ही दोघं जण. तर आता इथे एक मावळ हॉटेल आहे, तिथे थोडं एक चायची चुस्की मारूया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो हा रस्ता काही स्वर्गापेक्षा कमी नाही, तुम्ही बघू शकता. हे बघा सगळीकडे हिरवळ, तिकडे वॉटरफॉल आहे, या झाडाच्या मागे सुद्धा वॉटरफॉल आहे, इकडे पण वॉटरफॉल आहे आणि इकडे तळ आहे आणि सगळीकडे धानाच्या शेती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बट लुक ॲट द ब्युटी. सह्याद्री कधीच आपल्या लेकरांना निराश करत नाही म्हणते ना, ते खरंच आहे. सह्याद्रीचं हे सौंदर्य जे आहे ते अद्भुत आहे मित्रांनो. आणि सूर्य आता थोडा लपंडाव खेळत आहे इकडे आणि पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पाऊस थांबत नाही आहे मित्रांनो. खरं तर मी वाट बघतोय की पाऊस थांबायला पाहिजे, कारण की पावसामुळे आवाज जो आहे तो रेकॉर्ड करता येत नाही आहे मला बरोबर. बघा मित्रांनो, इथे येऊन एकदम दिल गार्डन हो गया है. या बाजूला मस्त वॉटरफॉलचं पाणी वाहत आहे, या साईडला तुम्ही बघू शकता धानाची शेती आहे आणि हा निसर्ग. स्वर्ग पाहिला नाही आहे मी, पण हा स्वर्गापेक्षा तर काही कमी नाही आहे. हा इट्स जस्ट अमेझिंग मित्रांनो. खंडीप पॉईंटकडे जात असताना तुम्हाला असे पुष्कळसे वॉटरफॉल आणि असे अद्भुत व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या साईडले सूर्य येत जात आहे, तिकडे बघा तिकडे ऊन आहे आणि या साईडला बिलकुल सावली आहे. 2-3 हप्त्यापासून आम्ही ट्राय करत होतो कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, परंतु मागच्या वीकला आय थिंक रेड अलर्ट का ऑरेंज अलर्ट होता आणि मागच्या वीकला माझी तब्येत बिघडली होती. सो आमचे असे 2 आठवडे वाया गेले, कुठे आम्ही फिरायला गेलो नव्हतो. आज फायनली खंडीचा आमचा प्लॅन बनलेला होता. सो दिस इज ब्युटिफुल ना खरंच. तिथं तुम्ही बघू शकता एक वॉटरफॉल आहे, तो पण ॲक्सेसिबल नाही आहे, जाता येत नाही. तर आपण जास्त ॲडव्हेंचर पण करणार नाही आहोत इथे, कारण की निसर्गाचा आपल्याला आनंद पण घ्यायचा आहे, परंतु आपली सेफ्टी लक्षात घेऊन.
जास्त बिअर गेम्स बनण्यात काही अर्थ नाही मित्रांनो, जान आहे तो जहान आहे. तर आता आपण जाणार आहोत एका मंदिराला भेट देण्यासाठी. त्याचं नाव आहे वाडेश्वर मंदिर, जे श्री शिवशंकराचं ते मंदिर आहे. तर चला तर मग निघूया. तो गाइस फायनली आपण पोहोचलो आहोत खंडी पॉईंटला. आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता धुकंच धुकं आहे आणि पाऊस एकदम रेकॉर्ड तोड होत आहे ते. हा इथून वॉटरफॉल बनतोय आणि आपण जो आहे तो वॉटरफॉलच्या एकदम टॉपवर आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो, काहीच दिसणार नाही, एकदम सगळीकडे धुकंच धुकं आहे. आणि पाऊस तर एकदम चालूच आहे, सतत पाऊस चालू आहे. पाऊस काय थांबायचं नाव येत नाही आहे. आणि असा काहीचा आहे खंडी पॉईंट. पण यार एवढ्या दुरून आलो आम्ही खंडी पॉईंट बघायला आणि पाहायला काय मिळते तर धुकं. क्या बात आहे. उबदार वाटा इथे पाहायला मिळतील खंडी पॉईंटला. आणि हा खंडी पॉईंट आहे. खरं तर सौंदर्य जे आहे ते खंडी पॉईंटवरून खाली दिसते, परंतु आता सगळीकडे धुकं असल्यामुळे काही दिसत नाहीये. आणि पाऊस म्हणजे पाऊस पडत आहे रे भाई. खरं तर फाटली, लिटरली मी म्हणतो फाटली आमची. जेव्हा आम्ही गाडी वर चढवत होतो ना, असे पाण्याचे मोठे मोठे लोट खाली येत होते. खरंच एकदम ढगात असल्याची फिलिंग येत आहे. ते ढगांना आपण टच करू शकतो असं वाटत आहे. क्या बात. आणि सगळीकडे एकदम स्लिपरी झालेलं आहे माहिती आहे का. जिथे जिथे जातो आम्ही घसरण्याची चान्सेस आमचे तर वाढतच चालले. मित्रांनो हा होता खंडी ब्लॉग. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.